तारिणीच्या टीमने तारिणीला असं काय पाठवलं रेकॉर्डिंग, त्यामुळे युवराज आणि जे जाणार बाराच्या भावात. तर नक्की काय घडलं, चला तर बघूया. रेखा तारिणीला बोलत असते तेवढेच सुमी येते आणि म्हणते मुलीच्या सासरी कितपत राहावा हे पण कळालं पाहिजे. सुमीला बघून निशी आणि रेखा चांगल्याच हादरतात. सुमी तारिणीकडे बघून स्माईल करते. तारिणी म्हणते सुमी जाते आणि तिला मिठी मारते. सुमी म्हणते कशी तारिणी? नाही म्हणजे तू सांगायची गरज नाही, मला माहिती आहे काही लोक इथं आल्यामुळे तू कशी असशील, पण आता मी आले ना, तू अजिबात काळजी करायची नाही. तुझ्यावरचं सगळं संकट मी आता घेऊन जाणार. कौशिकी आता विचारपूस करते आणि म्हणते बसा ना प्लीज बसा. सुमी म्हणते हो हो बसते ना. आता सगळ्याच सुमीची चौकशी करत असतात. तारिणी म्हणते सुमी तू कधी आलीस? आजी म्हणते हे काय आता घरी गेले आणि नंतर कळालं की रेखा इकडे निशीची काळजी घ्यायला आली, पण युवराज सुटल्यानंतर पण तिने इथेच बस्तान बांधलंय. आता ती इथे कशासाठी राहिली हे कोणाला माहीत नसलं तरी मला माहिती आहे. नम्मा माधवला म्हणते आता निशीची आई येणार. माधव म्हणतो शक्यच नाही, तुझी आई माझ्या आईचं ऐकल असं नाही वाटत. नमा म्हणते 500 रुपयाची पैज, हे माझे 500 रुपये. तुमचा तुमच्या आईवर विश्वास नसेल तरी माझा तुमच्या आईवर विश्वास आहे. ती माझ्या आईला घेऊन येणार म्हणजे येणार. माधव म्हणतो बघूया कोण पैज जिंकतं ते. नमा म्हणते पैज तर मीच जिंकणार. कौशिकी सुमीला म्हणते कसा झाला प्रवास? सुमी म्हणते अगदी छान, डोळे भरून विठ्ठलाचं दर्शन झालं. रेखा तुझा इथला पाहुणचार संपला असेल तर आपण आपल्या घरी जाऊया का? आता केदार तारिणीकडे बघतो आणि स्माईल करतो. सुमीच्या बोलण्यामुळे पद्मिनी कौशिकी सगळ्यांनाच आनंद होतो, कारण पद्मिनीने रेखाला स्पष्ट सांगितलेलं असतं आता युवराज घरी आला, तुमची इथे काहीच गरज नाही, तुम्ही गेलात तरी चालेल. पण चिठ्ठी रेखा मात्र तारिणीला त्रास देण्यासाठी तिथेच राहते आणि निशीची आई म्हणून कुणाला काहीही बोलता येत नाही. सुमीच्या बोलण्यामुळे रेखाला खूप राग येतो आणि पद्मिनी तिच्याकडे स्माईल करून बघत असते. मनात म्हणते बरं झालं ही बॅद घरातून जाईल. रेखा सुमीला म्हणते ते अजून निशीला गरज. तेवढ्यात पद्मिनी म्हणते नाही निशीला आता काहीच गरज नाही आणि निशीसाठी आम्ही सगळे आहोत ना, तुम्ही तुमच्या घरी गेलात तरी चालेल. कौशिकी म्हणते हो मिसेस बेलकर तुम्ही गेलात तरी चालेल, आता युवराज आहे ना निशीसोबत. आता नकळत रेखाला सगळेच काढून देत असतात. सुमी म्हणते बघितलं सगळ्यांना वाटतं तू जावं म्हणून, पण तू आपली तड ठोकून इथंच राहिलीस. चला चला बॅग घेऊन या. युवराजला फोन येतो आणि तो फोनवर बोलतो. कोण बोलतं तिकडनं आवाज येतो युवराज खांडेकर. लवकरच कळेल मी कोण बोलतं ते. गुलाब गेला म्हणून गेम ओव्हर झाला नाही. युवराज हसून स्वतःला म्हणतो आता तुझी भेट गुलाबच्या बापाशी होणार आहे. खूप दिवसापासून वाट बघत होतो ह्या गुलाबच्या वर आहे तरी कोण. गुलाब होता तेव्हा कधी कळू दिलं नाही, पण आता कळणार. सुमी आता रेखाला घेऊन जाते आणि तारिणी आपल्या कामासाठी रिकामी होते. ते आता बेडरूममध्ये जाते आणि दोघं पण हसायला लागतात. केदार म्हणतो आजी जाम हुशार या. तेवढ्यात तारिणीला फोन येतो आणि ती म्हणते हा टेक्नो बोल. तो बॉस तुम्हाला एक ऑडिओ सेंड केला, तो ऐका. तारिणी म्हणते ऑडिओ? तो हो, केदार सरांना पण केला आणि तुम्हाला पण केला. बॉस आपल्या हाती खूप मोठा पुरावा लागलाय. केदार आणि तारिणी आपापल्या मोबाईलवर ऑडिओ ऐकत असतात. त्यामध्ये युवराज म्हणतो कोण बोलतं? तिकडनं आवाज येतो वेळ आली की कळेल युवराज खांडेकर. गुलाब गेला म्हणून हा खेळ संपला नाही. आता केदार आणि तारिणी चांगले शॉक होतात. केदार म्हणतो बॉस हा कोण असेल? तारिणी म्हणते कुणी का असाना, पण आपल्या हाती खूप मोठा पुरावा लागलाय. आता हा युवराज त्याला कुठे भेटतो, आपल्याला सावध राहायला पाहिजे. ते आता पुन्हा टेक्नोला फोन करते आणि म्हणते ही न्यूज जे मॅडमला नाही कळली पाहिजे. टेक्नो म्हणतो येस बॉस. पण तेवढे तिथे जे येते आणि म्हणते काय याची न्यूज? आता सगळेच एकमेकडे बघतात. जे म्हणते काय झालं, काही न्यूज आहे का? ते म्हणतात मॅडम आत्तापर्यंत तर काहीच नाही. जे म्हणते ठीक आहे, काही कळालं तर पहिले मला कळवायचं. ते म्हणतात येस मॅडम. आता जे निघून जाते आणि त्यांच्यात चर्चा सुरू होते. बॉसने असं का सांगितलं असेल की जे मॅडमला सांगायचं नाही? फतिमा म्हणते बॉसचं बरोबर आहे, मागच्या वेळेस बघितलं ना आपण जे मॅडमला न्यूज द्यायचो आणि ते आपल्याला काहीच कळवायच्या नाही आणि विचारायला गेल्या तर आपल्यालाच ओरडायच्या. त्यांचं म्हणणं आहे पुरावा नाही, पण असं तर होणार नाही, कारण आपल्याकडे आतापर्यंत आलेल्या केसमध्ये पुरावा नाही असं कधीच झालं नाही. आणि तुम्ही बघितलं जे मॅडमने आपल्याला ह्या केसमध्ये काहीच इन्व्हॉल्व करून घेतलं नाही, मुद्दाम आपल्याला बाजूला ठेवलं. जर त्यांच्यावर प्रेशर असतं तर त्यांनी आपल्याला सांगितलं असतं. टेक्नो म्हणतो तुला काय म्हणायचं? जे मॅडमने पैसे? फतिमा म्हणते नाकारता येत नाही, पण काही असो, बॉसने जे सांगितलं तेच आपण करायचं. इकडे माधव आणि नमा बघतात तर रेखा घरी येते. नम म्हणते मी जिंकली पैज. माधव म्हणतो मी म्हणला माझ्या आईला जे काम मी करू शकलो नाही ते तिने एका झटक्यात केलं. तुम्हाला काय वाटतं
ह्या केसपासून सगळ्यांनी जेजेला लांब ठेवलं तेच योग्य केलं का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.